प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, निश्चित प्रभू महान आहे आणि परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे आपल्या लोकांशी बोलतो. हालेलुया. म्हणून आम्ही देवाचं वचन आज आम्हाला काय म्हणतं ते आम्ही लक्षपूर्वक ऐकूया. प्रियांनो, आज आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत इसहाकाच्या जीवनाविषयी. प्रियांनो, आम्ही जर पाहिलं तर प्रारंभ याचं पुस्तक 26वा अध्याय आणि 12 आणि 13 या वचनात जर आम्ही पाहिलं तर काय लिहिलेलं आहे आम्ही पाहूया. आणि इसहाकाने त्या देशात धान्य पेरले व त्याच वर्षी त्याला 100 पट पीक मिळाले आणि यहोवाने त्याला आशीर्वाद दिला आणि तो मनुष्य थोर झाला आणि फार थोर होईपर्यंत वाढत वाढत गेला. हालेलुया. प्रियांनो, या ठिकाणी जर आम्ही इसहाकाच्या जीवनाविषयी जर पाहिलं तर इसहाकाने धान्य पेरलं आणि त्याच वर्षी त्याला 100 पट पीक मिळालं. हालेलुया. आणि वचन म्हणतं की यहोवाने त्याला आशीर्वाद दिला आणि तो मनुष्य थोर झाला आणि फार थोर होईपर्यंत वाढत वाढत आणि वाढत गेला. हालेलुया. प्रियांनो, इसहाकाला 100 पट पीक का मिळालं? इसहाकाला यहोवाने आशीर्वाद का दिला? इसहाक थोर मनुष्य का झाला आणि फार थोर होईपर्यंत वाढत वाढत का गेला? काय कारण आहे? हालेलुया. इसहाकाला 100 पट पीक मिळालं, तो थोर झाला, तो थोर होईपर्यंत वाढत वाढत गेला. असंच झालं का प्रियांनो? प्रियांनो, असंच काही होत नाही. प्रियांनो, काहीतरी कारण आहे. आणि या मागचं कारण काय आहे? जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिलं तर 26वा अध्याय प्रारंभ याचं पुस्तक 26वा अध्याय आणि 2ऱ्या वचनात जर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर देवाचं वचन या ठिकाणी काय म्हणतं? आणि यहोवाने त्याला दर्शन देऊन सांगितले की खाली मिस्रात जाऊ नको. जो देश मी तुला सांगेन त्यात राहा. हालेलुया. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की देवाने इसहाकाला दर्शन दिलं आणि दर्शन देऊन परमेश्वर त्याला काय म्हणाला? खाली मिस्रात जाऊ नको आणि जो देश मी तुला सांगेन त्यात राहा. हालेलुया. पहा प्रियांनो, आणि जेव्हा देवाने हे इसहाकाला सांगितलं तेव्हा ते इसहाकाने ऐकलं. प्रियांनो, जे काही देवाने त्याला सांगितलं त्याचं पालन त्याने केलं. हालेलुया. आणि या कारणामुळे प्रियांनो देवाने त्याला आशीर्वाद दिला. तो फार थोर झाला. हालेलुया. प्रियांनो, जर आम्हाला आशीर्वाद पाहिजे, आम्ही थोर होऊ इच्छित आहोत, आम्ही वाढले पाहिजेत असं जर आम्हाला वाटत आहे, तर देव जे काही सांगतो, परमेश्वर ज्या काही आज्ञा आम्हाला देतो
ते आम्हाला पाळणं जरुरी आहे. आणि जर देवाने दिलेल्या आज्ञा याचं पालन जर आम्ही करतील तर परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल आणि आम्ही वाढत वाढत आणि वाढत जातील. आणि म्हणून इसहाकाच्या जीवनावरून आम्हाला पाहायला मिळतं की त्याला जे काही देवाने सांगितलं ते त्याने ऐकलं. आज तेच आम्हाला करणं जरुरी आहे. म्हणजे आम्ही आशीर्वादित होतील, थोर होतील आणि वाढत वाढत आणि वाढत जातील. आम्हाला कधीही कशाचीही कमी पडणार नाही. हालेलुया.